आजचा दिवस अद्भुत असणार आहे मला हे माहीत होते. कारण आदल्या दिवशी मी केलेलं पहिलंच काम म्हणजे माझ्या आवडत्या स्पामध्ये जाऊन मसाजसाठी सकाळी शक्य तितक्या लवकरची अपॉइंटमेंट घेणे. मला त्या स्पातील एक विशिष्ट महिलेकडून माझे उपचार करून घ्यायला आवडतात. ती सर्व अर्थाने माझ्या चमकदार त्वचेसाठी आणि इतर सर्व सौम्यतेसाठी शब्दशः हेतू नाही, व्यावहारिकरित्या जबाबदार आहे. प्रश्नार्थी महिला ही नीतू नावाची सुंदर हृदयस्पर्शी व्यक्ती आहे. माझ्या तक्रार करणाऱ्या त्वचेला आनंद देण्यासाठी सुंदरपणे बनवलेल्या हातांसह एक मातृसुलभ व्यक्तिमत्व. तिला पाहणे हा खरंच दिलासा आहे. मी आतमध्ये गेलो. तिला टापटीप ड्रेसमध्ये पाहिले, आनंदाने स्वागत करताना, आणि मला अशी भावना आली की आजचा दिवस चांगला असेल. सुखदुःखाची देवाणघेवाण झाली. ती मला एका खाजगी खोलीत घेऊन गेली आणि आम्ही नेहमीच्या दिनचर्याला सुरुवात केली, जी मी महिन्यातून 2दा करतो. आता आम्ही परिपूर्ण अनोळखी आहोत. आम्ही महिन्यातून 2दा भेटतो जेणेकरून मी सुंदर दिसावे आणि मी तिला असे करण्यासाठी पैसे देतो. सध्या तिच्या जीवनात काय चालू आहे हे मला माहीत नाही आणि माझ्या जीवनात काय चालू आहे हे तिला. आज ती कुठेतरी हरवल्यासारखी होती. मला ते जाणवले. तिची एक मुलगी आहे जी पुढच्या वर्षी 10वीच्या बोर्ड परीक्षांसाठी बसणार आहे. हे मला माहीत होते कारण आम्ही तिच्या मुलीबद्दल बोललो होतो. ती कशी इतकी लहान आणि भोळसर होती आणि ती डिझायनर बनवू इच्छित होती. उत्सुकतेपोटी आणि थोड्या काळजीपोटी मी तिला विचारले की तिच्या जीवनात गोष्टी कशा चालल्या आहेत. ती हसली आणि म्हणाली, मी माझ्या नवऱ्याशी बोलले. मला वाटते की आम्ही वेगळे होणार आहोत. तिने नुकतीच माझ्याशी शेअर केलेली वैयक्तिक माहिती पाहून मी थक्क झालो, निशब्द झालो. मला अंदाज आला की ती माझ्यावर काही प्रमाणात विश्वास ठेवते, कारण तिने ही बातमी माझ्यावर विश्वास आहे म्हणून सांगितली. माझं कर्तव्य म्हणून मी तिला माझे मत सांगितले की जगात अशी काहीच गोष्ट नाही जी संवादातून सोडवली जाऊ शकत नाही. मला माहीत आहे की लग्नानंतर जोडप्यांसाठी वेगळे होणे काय आहे. मी नेहमीच कोणाच्याही जीवनात अशी परिस्थिती रोखण्यासाठी माझा सर्वोत्तम प्रयत्न करत असे. नीतूच्या जीवनातील सर्वात महत्त्वाच्या घटनांचा विचार करताना माझे मन सारखे काही प्रश्नांवर थांबत होते. ही स्त्री माझ्यावर इतकी विश्वास का ठेवू शकते? तिला माझ्यासमोर तिचे मन मोकळे करायला मी प्रवृत्त केले का? हे ओळखीचे समाधान होते की तिला एखाद्याशी बोलायची नितांत गरज होती? तिच्या संकटामुळे ती विसरली की मी पूर्णपणे अनोळखी आहे? आयुष्य तुम्हाला खरोखर अशा टप्प्यावर घेऊन जाते की अनोळखी लोक तुमच्याबद्दलच्या सर्वात वैयक्तिक तपशील वाहक बनतात. मला वाटले की मी कधीही माझ्या स्वतःच्या प्रश्नांची उत्तरे मिळवू शकणार नाही, कारण ती ज्या परिस्थितीतून जात होती त्याचा विचार करताना तिच्याशी याबद्दल विचारणे थोडे अयोग्य वाटले. मी संपूर्ण प्रकरणाबद्दल विचार करत शांत होतो तेव्हा तिने प्रेमाने विचारले, काय झाले बेबी? कृपया माझ्याबद्दल इतका ताण घेऊ नकोस. जे होणार आहे ते होईल. ती देवाची इच्छा असेल. तिचा सकारात्मक विचार बघून आश्चर्य वाटले, परंतु खूप आनंदित झालो. मी स्वतःला रोखू शकलो नाही आणि विचारले, तुम्ही मला नीट ओळखतही नाही तरीही तुम्ही माझ्याशी सर्व काही शेअर करू शकलात, कसे काय? ती हसली आणि म्हणाली, कधीकधी अनोळखी लोक सर्वोत्तम श्रोते असतात, कारण ते जाणत्या व्यक्तीसारखी लगेच टीका करत नाहीत किंवा पूर्वदूषित कल्पना देखील नाही. तिने माझ्या अनेक प्रश्नांची उत्तरे एकाच वाक्यात दिली. असे एखादे प्रकरण फक्त तेव्हा घडू शकते जेव्हा दुसऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर वयामुळे नव्हे तर अनुभवामुळे सुरकुत्या पडलेल्या असतात.
यूट्यूबवरील प्रेक्षकांनो, आपणास ही स्टोरी आवडली असेल ही आशा आहे. तर मग जरूर या व्हिडिओला लाईक करा. शिवाय कमेंट्समध्ये आपले अमूल्य मत आम्हाला कळवा. आणखी मनोरंजक कथांसाठी पिंपळपान या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची स्टोरी तुम्हाला लगेच दिसेल. धन्यवाद.